रात्री 10:30 वाजता डॉक्टर सुजय विखे ऑन द स्पॉट. राहुरीच्या वाहतूक कोंडीत घेतला आढावा. नमस्कार, तुम्ही पाहताय झुंजार न्यूज. नगर मनमाड महामार्ग आणि राहुरीकरांचे गेल्या काही दिवसांपासूनचे समीकरण म्हणजे तासनतास चालणारी वाहतूक कोंडी. रस्ते कामामुळे नागरिक हैराण झाले होते. प्रवाशांचा संयम सुटत होता. पण सोमवारी रात्री राहुरीकरांनी एक वेगळं चित्र पाहिलं. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील रात्री 10:30 वाजता अचानक राहुरीच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून नगर मनमाड महामार्गावरील कामामुळे राहुरी शहरात वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाला आणि संबंधित ठेकेदाराला आधीच कडक सूचना दिल्या होत्या. मात्र केवळ सूचना देऊन न थांबता परिस्थिती नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी विखे पाटील स्वतः रात्री 10:30 वाजता राहुरीत दाखल झाले. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून प्रवाशांशी आणि स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत देवळाली प्रवराचे नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विखे पाटलांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर यंत्रणा हलल्या आणि सोमवारी रात्री वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना विखे पाटील भावूकही झाले आणि आक्रमकही. ते म्हणाले, लोकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. मी केवळ फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापुरता इथे आलेलो नाही. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच माझी भूमिका आहे. मागील काही दिवसात राहुरीकरांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागतो. नुसतं भाषण नाही तर कृती. विखे पाटलांनी स्पष्ट केलं की जिथे कुठे ट्रॅफिक जॅम होईल तिथे त्यांचे कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियोजन करतील. माझे कार्यकर्ते आंदोलने करत बसत नाहीत तर दिलेल्या आदेशांचे पालन करून जनतेला मदत करतात, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सोमवारी रात्री केवळ 1 तासाचा अपवाद वगळता कुठेही मोठी वाहतूक कोंडी झाली नाही. डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या या नाईट व्हिजिटमुळे राहुरीकरांना तात्पुरता का होईना पण मोठा दिलासा मिळाला आहे. आता हे काम किती वेगाने पूर्ण होते आणि वाहतूक कायमस्वरूपी सुरळीत राहते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? विखे पाटलांच्या या भूमिकेमुळे राहुरीचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि झुंजार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील. मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित. पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते त्यांचं काम नाही, उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझं भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत जर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्या हातात. तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः 1 तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. आणि जर पुढे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगाल? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिस मुंबईला गेला. आणि जेव्हा जिद्द असते ना तर जिद्दीने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे. नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. होमगार्ड माझ्या मते लवकर
आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत ज्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर. असं काही कुठून अमेरिकेहून कुठून जपानहून लोक येत नाहीत. राहुरीचेच आपले मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल. आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट त्यांनी देऊन टाका. 7 लाख रुपये मी लहान होतोय ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये घेतं, 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही. दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? रात्रीची वेळ कशाला खोटं बोलायला लावतं त्या सोडून